नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे आता मुक्ताच्या समोर सागर येऊन बसतो आणि म्हणतो, "हॅलो डॉक्टर." तेव्हा मुक्ता सागरला बघून खूपच जास्त सरप्राईज होते आणि विचारते, की "सागर तुम्ही इथे? तुम्ही इथे कसे काय क्लिनिकमध्ये? तुमचा दात दुखतोय का? तुम्हाला बरं वाटत नाही आहे का?" तेव्हा इथे सागर म्हणतो, "अच्छा, म्हणजे आता माझा जेव्हा दात दुखेल तेव्हाच मी क्लिनिकमध्ये यायचं आहे का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही, असं नाही आहे. जनरली जेव्हा लोकांचा दात दुखतो तेव्हाच ते क्लिनिकमध्ये येतात ना." तेव्हा सागर म्हणतो, "अच्छा, म्हणजे मी आता लोकांमध्ये येतो का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही, तसं नाही आहे. मला तसं नव्हतं म्हणायचं." तेव्हा सागर आता मुक्ताचा हात पकडतो आणि म्हणतो, की "मी इथे डॉक्टर मुक्ता कोळी यांना भेटायला नाही आलोय, तर इथे मी माझी बायको मुक्ता कोळी हिला भेटायला आलो आहे." तेव्हा मुक्ता म्हणते, "अरे वाह!" तेव्हा सागर म्हणत असतो, की "मला आज एक अशी गोष्ट करायची आहे, जी या विश्वामध्ये कधी घडलीच नसेल. असं काम मला करायचं आहे." तेव्हा मुक्ता म्हणते, "असं काय करायचं आहे तुम्हाला?" तेव्हा सागर म्हणतो, की "जनरली बायका म्हणतात, की शॉपिंगला चला, शॉपिंगला चला. पण आज मी नवरा तुमचा इथे आलोय. तुम्हाला रिक्वेस्ट करायला, की प्लीज तुम्ही माझ्याबरोबर शॉपिंगला येता का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "सागर, तुम्ही खरोखर मला घेऊन शॉपिंगला जाणार आहात?" तेव्हा सागर म्हणतोय, "मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. प्लीज मी तुम्हाला शॉपिंगला घेऊन जातोय. मी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळे कार्ड माझ्याबरोबर घेतलेले आहेत. फक्त तुम्ही माझ्याबरोबर यायचं आहे." तेव्हा मुक्ता म्हणते, "सागर, हे सगळं माझ्या बॅगमध्ये सुद्धा आहे. पण तुम्ही पेशन्स ठेवून मला खरंच शॉपिंग करायला मदत करणार आहात? तुम्ही मला शॉपिंग करून देणार आहात?" तेव्हा सागर म्हणतो, "त्यासाठी तर मी इथे आलोय. तुम्ही बघा जरा, बघा स्वतःला. कशा साड्या नेसता तुम्ही. जेव्हा आपण दोघं जण एका पार्टीमध्ये जाऊ आणि शेजारी उभं राहून फोटो काढू, तेव्हा सगळेजण म्हणतील, 'किती स्मार्ट आणि हँडसम नवरा भेटलाय तुम्हाला आणि तुम्ही काय अशा काकूबाईसारख्या?'" तेव्हा इथे मुक्ता म्हणते, "अच्छा, म्हणजे मी काकूबाई आणि तुम्ही काय स्वतःला हिरो समजताय का?" "सागर, तुम्ही काही हिरो वगैरे नाही आहेत. उलट जेव्हा आपण दोघं जण शेजारी उभे राहू ना फोटो काढायला, तेव्हा सगळेजण म्हणतील, 'काय हा नवरा एवढा क्रूर, एवढा रागिष्ट.' आणि सगळेजण म्हणतील, की याला एवढी सुंदर बायको मिळाली, एवढी सिंपल बायको मिळाली." तेव्हा इथे सागर आता हसायला लागतो. मुक्ता म्हणते, "काय झालं? मी सिंपल नाही आहे का?" तेव्हा सागर म्हणतो, "नाही, ते सुंदर म्हणालात ना तेव्हा हसायला आलं." तेव्हा मुक्ता म्हणते, "सागर, तुम्ही खूप वाईट आहात. म्हणजे मी सुंदर नाही आहे का?" तेव्हा सागर म्हणतो, "मी रागिष्ट आहे ना, मी खूपच जास्त क्रूर आहे. मग आता मी जर विलन आहे, तर मग तुम्हाला आता तसंच मला स्वीकारावं लागेल. मी विलन आहे, तर विलन म्हणून स्वीकारा." तेव्हा इथे मुक्ता आता हसायला लागते. सागर आणि मुक्ता इथे खूपच जास्त रोमॅन्टिक झालेले दिसतात आणि तेवढ्यातच तिथे एक कविता येते. कविता आल्यानंतर सागर आणि मुक्ता लगेचच एकमेकांपासून दूर होतात. तेव्हा कविता म्हणत असते, "काय मग रामू काका, आज तुम्ही पुन्हा इथे आलात?" तेव्हा रामू काका म्हणजे सागर म्हणत असतो, की "आज मी इथे माझ्या बायकोला घेऊन जायला आलोय. आम्ही दोघं जण शॉपिंगला चाललोय." तेव्हा मुक्ता म्हणते, "आज ते रामू काका नाही, तर ते विलन आहेत." तेव्हा सागर म्हणतो, "हो, मी विलन आहे. म्हणूनच मी इथे मुक्ता कोळीला किडनॅप करायला आलोय. आम्ही दोघं जण इथून आता शॉपिंगला चाललोय." तेव्हा इथे सावनी आता हर्षवर्धनला म्हणत असते, की "असं काहीतरी करायला हवंय ना, की सागरला त्याच्या बिझनेसपासून आपल्याला जरा लांब ठेवायचं आहे. त्याचं त्याच्या बिझनेसकडून दुर्लक्ष व्हायला हवंय आणि तेव्हाच आपण त्याला प्रोफेशनली आपण त्याला हर्ट करू शकतो, त्याला हरवू शकतो." तेव्हा इथे सावनी म्हणत असते, की "मुक्ता आणि सागरला आपण प्रोफेशनली हरवलं ना, त्यांची जराशी इज्जत गेली ना, त्यांची थोडीशी लाज निघाली, की मग ते दोघं जण जरा जागेवरती येतील, त्यांचं डोकं ठिकाणावरती येईल." तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो, की "त्याची तयारी मी आधीपासूनच केलेली आहे." तेव्हा आता त्याचा मित्र सत्यम तिथे येतो. तेव्हा सावनी म्हणत असते, की "तुम्ही दोघं जण एकमेकांचे फ्रेंड आहात ना? आपण एका कॉन्फरन्समध्ये गेलो होतो, तेव्हा तिथे आपली ओळख झाली होती." तेव्हा सावनी म्हणत असते, "सत्यम, तू इथे कसा काय आलास?" तेव्हा इथे सत्यम म्हणत असतो, की "मी गेलो होतो मुक्ताच्या क्लिनिकमध्ये आणि तेव्हा त्याने खूप जास्त तमाशा केलेला असतो. मुक्ताने त्याचा दात जबरदस्तीने काढलेला आहे, अशी कंप्लेंट त्याने आता केलेली असते." तेव्हा इथे सावनी म्हणत असते, "सत्यम, म्हणजे तू आता मुक्ताचं लायसन्ससुद्धा रद्द करू शकतोस का?" तेव्हा सत्यम म्हणतो, "मी काही करू शकतो. आता माझी ओळखच तेवढी आहे. मित्रासाठी मी काही करू शकतो. तू फक्त बोल काय करायचं आहे? त्या मुक्ता कोळीला कायमचं घरी बसवायचं आहे का?" तेव्हा इथे हर्षवर्धन म्हणतो, "ते तर आपल्याला करायचंच आहे, पण त्याआधी त्यांची चांगली लाज निघाली पाहिजे. त्यांची प्रोफेशनली इज्जत गेली पाहिजे, ती धुळीला मिळाली पाहिजे." तेव्हा सावनी म्हणते, की "आता याचाच फायदा घेऊन आता मुक्ताला तर घरी बसवेनच, पण तिच्या मागोमाग सागरला सुद्धा बसवेन आणि दोघांनाही रस्त्यावरती आणेन."
तर इथे मिहिका आणि मिहीरच्या लग्नाची आता जोरदार तयारी असते. सगळी तयारी माधवी करत असते, सगळ्यांना फोन करत असते, इन्व्हिटेशन देत असते, दागिने दुगिने सगळे व्यवस्थित घेत असते. हे सगळं करत असताना तिची धावपळ बघून आता इथे पोरू काका तिला म्हणतात, "अगं तू पूर्णपणे बरी झाली आहेस का माधवी? तुला अजून बरं वाटत नाही आहे? तू कशाला एवढा स्ट्रेस घेतेस? मुक्ता आणि सागर दोघं जण आहेत ना, ते सुद्धा आपल्याला मदत करणारच आहेत." तेव्हा माधवी म्हणत असते, "अरे पण पोरू सगळं काही आपणच करतोय ना रे. मुलीचं लग्न घरामध्ये असलं की किती कामं असतात तुलासुद्धा माहितीच आहे. आणि घरामध्ये सगळीजणं असली तरीसुद्धा धावपळ करणारे कमीच असतात." तेव्हा माधवी म्हणत असते, "मिहिकाचं लग्न आपल्या घरातलं शेवटचं लग्न आहे. ते निर्विघ्नपणे पार पाडायला हवं एवढीच माझी इच्छा आहे. एकतर तिची आई इथे नाही आहे." तेव्हा पोरू काका म्हणतात, "आणि लग्न व्यवस्थित पार पडलं की आपण दोघं जण गोव्याला जाऊ फिरायला." तेव्हा इथे सागर, मुक्ता, मिहिका, मिहीर चौघेही आता घरामध्ये येतात. तेव्हा इथे मिहिका म्हणत असते, "हे काय? मी लग्न करून दुसऱ्या घरात जाणार आहे हे मला वाटतच नाही आहे. कारण तुम्ही कोणीही मला सिरियसलीच घेत नाही. सगळेजण आपल्या आपल्या मजेमध्ये आहेत. मी दुसरीकडे जाणार आहे याचं दुःख कुणालाच दिसत नाही आहे झालेलं." तेव्हा माधवी म्हणत असते, "अगं तुझं लग्न ठरल्यापासून मी क्षणाक्षणाला रडते की तू घरातून गेल्यानंतर हे घर पूर्णपणे सुनं होऊन जाईल." तेव्हा मिहीर म्हणतो, "तुम्ही कशाला रडताय? आणि तसंही तुमच्या दोन्ही मुली एकाच घरात चालली आहेत ना, आणि तुम्ही असं का समजताय तुमचं घर सुनं होईल? तुम्हाला 2 मुलं भेटतायत असा विचार करा ना." तेव्हा इथे माधवी म्हणते की "अगदी बरोबर आहे, माझं घर हे भरणारच आहे." तेव्हा आता दरवाजा नॉक झाल्यानंतर मुक्ता दरवाजा उघडायला येते. तेव्हा डेंटिस्ट असोसिएशनमधून आता परवाना रद्द करण्याबाबतची नोटीस मुक्ताला आलेली असते. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की मुक्ताने बेजबाबदारपणा क्लिनिकमध्ये केलेला आहे आणि आलेल्या पेशंटची व्यवस्थित काळजी न घेता त्याचा दातसुद्धा काढलेला आहे. त्याला खूप जास्त त्रास दिला असं सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. तेव्हा इथं मुक्ता ते सगळं वाचते. तिला खूप जास्त टेन्शन येतं. सगळे विचारतात की "मुक्ता काय झालं? कसलं लेटर आहे?" तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही, काही नाही. तुम्ही कॅम्प घेतला होता ना, तेव्हा त्यांनी आभार व्यक्त करण्यासाठीचं लेटर पाठवलंय." आणि मुक्ता आता कुणाला काही न सांगता बाहेर येते आणि आता कविताला फोन करते. तेव्हा कविता म्हणत असते, "मॅम, अहो आपल्या क्लिनिकला इथे आता लॉक केलेलं आहे. क्लिनिक बंद केलं आहे आपलं. खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तुम्ही जरा येताय का?" तेव्हा इथे मुक्ता म्हणते, "पण कविता हे सगळं कसं काय घडलं? कोण माणसं कोण आहेत ती?" तेव्हा कविता म्हणते, "मी काही लोकांना बोलताना ऐकलं की सत्यम नावाचं जे पेशंट आलं होतं ना, ते बघा जबरदस्तीने आपल्या क्लिनिकमध्ये घुसलं होतं. त्या पेशंटने तुमच्या विरोधामध्ये कंप्लेंट केलेली आहे की तुम्ही जबरदस्तीने त्याचा दात काढला आणि त्याला खूप जास्त त्रास दिलात." तेव्हा इथे मुक्ता म्हणते, "तो माणूस खूपच जास्त विचित्र वाटत होता मला. हे प्रकरण काहीसं वेगळंच आहे." तेव्हा कविता म्हणते, "जेव्हा तो क्लिनिकमध्ये आला होता तेव्हाच आगाऊपणाने तुमच्याशी बोलत होता की तुम्ही जबरदस्तीने माझा दात काढला." तेव्हा मुक्ता म्हणते, "हे बघा तो दात वरचेवर होता तो निघाला आणि मी आधी तुमच्यावरती ट्रीटमेंट करते, मग तुम्हाला जे करायचं आहे ते करा." तेव्हा इथे सागर आता मुक्ताकडे बघत असतो. त्याला असं वाटत असतं की मुक्ता एवढी टेन्शनमध्ये का आहे? तेव्हा इथे आता हर्षवर्धन, सत्यम सगळेजण हसत असतात. सत्यम म्हणतो की आता तिचं क्लिनिक बंद होईलच, तिचं प्रॅक्टिससुद्धा आता बंद होईल आणि लायसन्स कसं रद्द होईल याकडे मी लक्ष देणार आहे. तेव्हा इथे मुक्ता आता टेन्शनमध्ये बघून सागर तिला विचारायला येतो की काय झालंय? तेव्हा मुक्ता ते लेटर आता लपून ठेवत असते. सागर म्हणतो, "तुम्ही मला प्रॉमिस केलेत ना, जे काही तुम्हाला आता प्रॉब्लेम्स असतील तुम्ही माझ्याबरोबर शेअर करणार म्हणून. तुम्ही माझे शेकडो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत, मी एक नाही का करू शकत?" तेव्हा मुक्ता ते लेटर आता सागरला दाखवते. सागर म्हणतो की "तुमचं परवाना रद्द का होणार आहे?" तेव्हा मुक्ता म्हणते, "तो पेशंट नाही आलेला का सत्यम म्हणून, त्याने माझ्या विरोधामध्ये कंप्लेंट केलेली आहे." तेव्हा मुक्ता म्हणते की "हे सगळं काय चाललंय हे मी जरा एकदा जाऊन असोसिएशनमध्ये चौकशी करते." तेव्हा सागर म्हणतो, "मी त्या पेशंटवरती रागाने हात उगारला म्हणून तुमचं लायसन्स रद्द होतंय का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही, असं काही नाही आहे." तेव्हा सागर म्हणतो, "मी तुमच्याबरोबर आहे. माझे कॉन्टॅक्ट्स वापरू का मी?" तेव्हा मुक्ता म्हणते, "आधी तुम्ही खरंच काही करू नका. आधी मला जाणून घ्यायचं आहे की नेमकी ही केस काय आहे, त्यांना काय बोलायचं आहे हे मला आता असोसिएशनमध्ये जाऊन आधी चौकशी करावी लागेल." तेव्हा सागर म्हणतो, "मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही काळजी करू नका." तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता दूध उतू जाणार असतं. तेवढ्यातच इंद्रा म्हणत असते, "काय लक्ष कुठे आहे तुझं? कामामध्ये लक्ष नाही आहे तुझं? हॉस्पिटलमध्ये सुद्धा असंच लक्ष असतं का?" तेव्हा मुक्ता म्हणत असते की "माझं लायसन्स जर रद्द झालं तर मी काय करू? माझं डोकं आता फुटायची वेळ आली आहे." तेव्हा सत्यम म्हणत असतो की "आता तिचं क्लिनिक कायमचं कसं बंद होतंय ना याकडे मी लक्ष देणार आहे." तेव्हा सावनी म्हणत असते की "मुक्ता आता बस घरी. तुझ्या मागोमाग सागरला सुद्धा घरी बसवते आणि दोघांना सुद्धा रस्त्यावरती भीक मागायला लावते." तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की "त्या माणसाला शिक्षा व्हायलाच हवी आहे." तेव्हा सागर म्हणतो, "तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण दोघं जण मिळून त्याला शिक्षा देणार आहोत."